हॅलो स्टुडंट्स, आज आपण SYBCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील लेसन नंबर 4 व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स इलिस्ट्रेशन नंबर 7 पेज नंबर आहे 2.24 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करायचा आहे। याच्या अगोदरचे जे क्वेश्चन होते ते एका कंपनीचा आपण कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ शेअर्स काढत होतो, एका शेअर्सची किंमत किती आहे ते फाइंड करत होतो। आज आपल्याला दोन कंपन्या दिलेल्या आहेत आणि दोन कंपनीचं कॅपिटल व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि ईच इक्विटी शेअर्सची व्हॅल्यू पण फाइंड करायची आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। रोटेक्स लिमिटेड, रायपूर अँड Wix Limited, Vijaypur are two companies whose assets on hand, liabilities payable and reserve and provisions made are exactly one and the same expect that their capital structure different from each other. त्यांचं कॅपिटल स्ट्रक्चर वेगवेगळं आहे आणि त्यांचे ॲसेट्स आणि लायबिलिटी आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांनी त्याची प्रोव्हिजन केलेली आहे। This share capital disclose the summarized positions which is as follows. त्यांचं कॅपिटल स्ट्रक्चरची डिस्क्लोज केलेलं आहे, म्हणजे त्यांची माहिती आपल्याला खाली दिलेली आहे। रोटेक्स लिमिटेड रायपूर 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल। बघा, याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये फक्त इक्विटी शेअर कॅपिटल होतं, आत्ताच्या क्वेश्चनमध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटल आलेलं आहे। तर जो पण आपला ॲव्हरेज प्रॉफिट असतो त्याच्यातून आपण प्रेफरन्स शेअर होल्डरांना डिव्हिडंड देऊन राहिलेला प्रॉफिट हा आपला नेट प्रॉफिट असतो। तर इथं आपल्याला जो 6% आहे ते महत्त्वाचं आहे। 6% प्रेफरन्स शेअर्स आहेत, तर व्याजाचा दर किंवा डिव्हिडंडचा दर 6% आहे। प्रेफरन्स शेअर्सना आपल्याला 6% व्याज द्यायचं आहे। व्याज देऊन जे राहील तो आपला नेट प्रॉफिट असेल आणि ते आहे 5 लाख रुपीज। कॅपिटल आहे, नंबर ऑफ शेअर्स आहेत 5000, नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स 5000 आहे आणि कॅपिटल आहे त्यांचं, कॅपिटल आहे 5 लाख। एक शेअर्स आहे त्यांचा 100 रुपीज, ईच शेअर रुपीज 100 असं आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे प्रेफरन्स वाल्यांची रोटेक्स लिमिटेडची। रोटेक्स लिमिटेड या कंपनीचे एवढे प्रेफरन्स शेअर्स आहेत आणि इक्विटी शेअर्स आहेत 5000, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत 5000 आणि ईच शेअर आहे, ईच शेअर्स रुपीज 10 ईच, 10 रुपयाचा एक, असं म्हणून 5000 × 10 केले तर 50000 हे त्यांचे इक्विटी शेअर कॅपिटल आहे। इक्विटी शेअर कॅपिटल आहे, आपल्याला आज रिझर्व दिलेलं नाही बट प्रेफरन्स शेअर्स दिले। त्यांचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे 6%, प्रेफरन्स शेअर्स आहेत ते 6% चे आहेत। पहिलं काय करावं लागेल, आपल्याला जो प्रॉफिट आहे त्याच्यातून 6% व्याज हे प्रेफरन्स वाल्यांना देऊन जी राहिलेली अमाउंट आहे ती तुमचा नेट प्रॉफिट असेल। तर ही आपल्याला इन्फॉर्मेशन गिवन आहे। त्याच्यानंतर खाली दिलेला आहे विक्स लिमिटेड कंपनीचे जे प्रेफरन्स शेअर्स आहेत ते 6%, त्यांचा पण 6% प्रेफरन्स शेअर्स आहेत। प्रेफरन्स शेअर्स त्यांची अमाउंट आहे 500 प्रेफरन्स शेअर्स आहेत, नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहेत 500 इंटू त्यांचं जे एक शेअर्स आहे रुपीज 100 ईच, असं मिळून त्यांचा कॅपिटल आहे 5 1 जा 5 40 1 2 3 40 2 3 4 40 50000 हे त्यांचं कॅपिटल आहे प्रेफरन्स शेअर्स। आणि दुसरं आहे इक्विटी शेअर्स। इक्विटी नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत 50000 इक्विटी शेअर्स आहेत, 50000 इक्विटी शेअर्स ॲट रुपीज 10 ईच, त्यांचं कॅपिटल आहे 5 लाख। इंटू केलं मी 50000 × 10 हे आले अमाउंट, हे आले कॅपिटल, हे आहे कॅपिटल विक्स लिमिटेड। एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, खाली इन्फॉर्मेशन अजून रीड करायचंय, काय कॅल्क्युलेशन करायला सांगितलंय ते पहा। The actual profit earned by the two companies for the last 2 accounting years amounted to rupees 72,500. प्रॉफिट दिलेला आहे क्वेश्चन मध्ये आपल्याला 72,500 रोटेक्स लिमिटेडचा प्रॉफिट आहे आणि प्रॉफिट दिलेला आहे नंतर रिस्पेक्टिव्हली सांगितलंय 1,07,500 आहे विक्स लिमिटेडचा।
आणि दोघांचा प्रॉफिटची टोटल आपल्याला काढायची आहे, म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट मिळेल आपल्याला. तर दोघांचा प्रॉफिट दिलाय, एकाचा आहे 72,500, दुसऱ्याचा आहे 1,07,500. द नॉर्मल रेट ऑफ रिटर्न in respect of equity shares in the industry in which these companies are engaged is 10%. Normal rate of returns, normal rate of returns 10% दिलेला आहे क्वेश्चन मध्ये. आणि पुढे सांगितले कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स ऑफ ईच ऑफ दीज टू कंपनीज ऑन बेसिस ऑफ कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट. म्हणजे यील्ड बेसनी आपल्याला प्रॉफिट बेसवर फाइंड करायचं आहे एका शेअर्सची व्हॅल्यू किती. इक्विटी शेअर्स बघा काय सांगितले, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आपल्याला. तर मग सर्वात प्रथम आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे आणि दोन कंपन्या, आज थोडासा क्वेश्चन वेगळा आहे. दोन कंपन्या दिलेल्या आहेत, त्यांचा आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे. तर त्यांचा ॲव्हरेज प्रॉफिट आपण सर्वात प्रथम फाइंड करू. कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेशन करायचं आहे. ॲव्हरेज प्रॉफिटचं दोघांचा ॲव्हरेज प्रॉफिट दिलेला आहे 72,500 प्लस 1,07,500. इयर किती आहेत 1 2 डिवाइड बाय 2. याची टोटल केली तर येतं 1,80,000 डिवाइड बाय 2. म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट किती येतोय बघा 90,000. 90,000 हा आला ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट 90,000. म्हणजे ह्याचा ॲव्हरेज प्रॉफिट आहे 90,000 आणि ह्याचा आहे 90,000. दोघांना पण ॲव्हरेज प्रॉफिट देऊन टाकला. 90,000 ॲव्हरेज प्रॉफिट आला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, ॲव्हरेज प्रॉफिट मधून लेस करायचं असतं प्रेफरन्स शेअर होल्डरांना दिलेला डिव्हिडंड. आणि डिव्हिडंड देऊन येतो त्याला आपण मेंटेनेबल प्रॉफिट म्हणतो. तर ॲव्हरेज प्रॉफिट लेस मेंटेनेबल प्रॉफिट काढू आपण. दुसरं कॅल्क्युलेशन आहे बी. कॅल्क्युलेशन of मेंटेनेबल प्रॉफिट. मेंटेनेबल प्रॉफिट मध्ये आपण मागच्या क्वेश्चन मध्ये काय केलं होतं की ॲव्हरेज प्रॉफिट मधून लेस केलेला होता 20% जनरल रिझर्व्ह. बट ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं, नेट प्रॉफिट शोधायचं आहे. तुम्हाला 90,000 रुपये रोटेक्स लिमिटेडला ॲव्हरेज प्रॉफिट झाला, विक्स लिमिटेडला 90,000 रुपये प्रॉफिट झाला. त्याच्यातून काय करणार आहे आपण 6% प्रेफरन्स शेअर होल्डरांना डिव्हिडंड देणार आहे. आणि डिव्हिडंड देऊन जो प्रॉफिट राहील तो तुमचा नेट प्रॉफिट असेल, त्याला आपण मेंटेनेबल प्रॉफिट म्हणतो. रोटेक्स लिमिटेड ह्या कंपनीचा आपण मेंटेनेबल प्रॉफिट फाइंड करू. 6% ऑन त्यांचं बघा प्रॉफिट म्हणजे कशावर काढायचं आहे, कॅपिटलवर. कॅपिटल त्यांचं किती आहे, रोटेक्स लिमिटेडचं प्रेफरन्स शेअरचं कॅपिटल आहे. प्रेफरन्स शेअर्सचं बघा, नाहीतर चुकून तुम्ही इक्विटीचं बघा. प्रेफरन्स शेअरचं कॅपिटल आहे 5 लाख, त्याच्यावर आहे 6% डिव्हिडंड. म्हणजे अमाऊंट किती येते बघा, 2 झिरोला 2 झिरो कट झाले 5 30 1 2 3 30,000 रुपीज किती आले 30,000 रुपीज. 30,000 हा झाला डिव्हिडंड. डिव्हिडंड 30,000 आला रोटेक्स लिमिटेडचा. मग 30,000 हे 90,000 मधून लेस करायचं. हे काय होणार आहे, 90,000 तुम्हाला सरासरी प्रॉफिट झाला, त्याच्यातून तुम्ही डिव्हिडंड देणार 30,000 रुपये. म्हणजे राहिलेला असेल तर नेट प्रॉफिट असेल. तर आपल्याला हे लेस करायचं आहे. आपण इथून लेस लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. तुम्ही एक रोटेक्स लिमिटेड, दुसरा आहे विक्स लिमिटेड. विक्स लिमिटेडचे प्रेफरन्स शेअर्स बघा, आपण प्रेफरन्स शेअर्स किती आहेत विक्स लिमिटेडचे, मला वाटतंय 50,000 वर 6% डिव्हिडंड त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. मी क्वेश्चन इथं बघा, इथं सांगितलेलं आहे 500 नंबर ऑफ शेअर्स आहेत, त्यांना 6% द्यायचे. त्यांचं कॅपिटल आहे 50,000. 50,000 वर 6%, 50,000 इंटू 6% रुपीज 3,000.
डिव्हिडंड तुम्ही काय करणार आहे, ह्या प्रॉफिट मधून डिव्हिडंड ह्याला येणार आहे 3000 आणि ह्याला 30,000 रुपये. मग तुमचा नेट प्रॉफिट तुम्हाला मिळेल बघा 90,000 मधून 30,000 गेले, 90 मधून 30 गेले, राहिला 60,000 आहे मेंटेनेबल प्रॉफिट. 90 मधून 3 गेले 87,000 आहे मेंटेनेबल प्रॉफिट. काय केलं आपण 90 मधून 3 लेस केले आणि 90 मधून 30,000 लेस केले, जी अमाऊंट आली इथे मी लेस लिहिले तुम्हाला कळावं म्हणून पाहिजे तर इथे लेस लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्याला काय करायचे आहे, ही व्हॅल्यू लेस करायची आहे. का लेस करायची आहे, कारण हा तुमचा ऍव्हरेज प्रॉफिट होता, त्याच्यातून तुम्ही प्रॉफिट मधून 30,000 रुपये डिव्हिडंड देणार आहे, म्हणजे तुमचा हा असेल तो नेट प्रॉफिट असेल, त्यालाच आपण म्हणतो मेंटेनेबल प्रॉफिट. मेंटेनेबल प्रॉफिट इज 60,000 and 87,000. मेंटेनेबल प्रॉफिट काढला तुम्ही, त्याच्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट, व्हॅल्यू ऑफ कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट. व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट तुम्हाला शोधायचं आहे. मग कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट कसं शोधायचं, तर मेंटेनेबल प्रॉफिट डिवाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स इंटू 100. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, कॅपिटलची व्हॅल्यू मिळेल, म्हणजे कॅपिटल तुमचं आज किती आहे ते कळेल तुम्हाला. मेंटेनेबल प्रॉफिट डिवाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स इंटू 100. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत. मला वाटतं किती आहे क्वेश्चन मध्ये, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 10% दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. ह्या कंपनीचा आता बघा आपण काय करू, इथं करूया. 60,000 मेंटेनेबल प्रॉफिट आहे, डिवाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स 10% आहे, इंटू 100. आन्सर किती येते बघा, चेक करा. आन्सर येते ₹6 लाख. ₹6 लाख हा झाला त्याचा कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू. काय झाली ही त्याची कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू. व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट 6 लाख. आता सेम तसंच मेंटेनेबल प्रॉफिट बघायचं आहे. ह्याचा मेंटेनेबल प्रॉफिट आहे 87,000. 87,000 डिवाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स 10%. तुम्ही 10च पकडा, पर्सेंटचा इथं काय विचार करू नका, कारण इंटू 100 केलेला आहे. इंटू 100 म्हणजे पर्सेंटेजच असतं. तुम्ही ह्याला इंटू करून बघा, म्हणजे इथं आन्सर कसं काढायचं आहे, 87,000 डिवाइड बाय 10 इंटू 100 असा आन्सर काढायचा आहे. 0 ला 0 गेला म्हणजे किती आलं, 87 वर 1 2 3 4 0. 87 वर 4 0. 87 1 2 3 4 0 8,70,000 असं तुम्हाला आन्सर फाइंड करायचा आहे. तो झाला कॅपिटलाइज्ड प्रॉफिट. मी तुम्हाला हे हायलाइट करून दाखवते आणि तुमच्या लक्षात येईल आपण काय काय शोधलं. व्हॅल्यू ऑफ कॅपिटलाइज्ड प्रॉफिट, मेंटेनेबल प्रॉफिट, ॲव्हरेज प्रॉफिट. हा ॲव्हरेज प्रॉफिट होता, हा 90,000 काय आहे ॲव्हरेज प्रॉफिट. आता ABC झालं, D. आता एका शेअरची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. एका शेअरची व्हॅल्यू आज बाजारभावानुसार किती आहे, त्याला म्हणायचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ each equity share. Value of each इक्विटी शेअर. एका इक्विटी शेअरची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. मग कशी शोधायची आहे, तर कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर्स. इक्विटी शेअर्स बरं का. Capitalized value of profit divided by number of shares. Number
नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्स. कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट किती आहे याचा 6 लाख डिवाइड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. बघा रोटेक्स लिमिटेडचे किती आहेत क्वेश्चन मध्ये बघायचं आहे. नंबर ऑफ शेअर्स इथं दिलेले आहेत 5000 आहे. डिवाइड बाय 5000 किती येते बघा. आन्सर काढून बघा कॅल्सीवर. 120 रुपीज 120. ह्याचा मेंटेनेबल कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट आहे 8,70,000 डिवाइड बाय त्याची नंबर ऑफ शेअर्स बघा क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत. विक्स लिमिटेडचे इक्विटी शेअर्स आहेत 50,000 50,000. आन्सर किती येते बघा. आन्सर येते 17 रुपीज 40 पैसे. ₹17 रुपीज 40 पैसे. त्याला ना ह्या एका शेअरची व्हॅल्यू आली तुम्हाला इच इक्विटी शेअर्स. व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर्स. व्हॅल्यू ऑफ एका इक्विटी शेअरची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. म्हणजे एका इक्विटी शेअरची व्हॅल्यू आहे 120 रुपये रोटेक्स लिमिटेडची आणि विक्स लिमिटेडची आहे 17 रुपये 40 पैसे. एवढंच तुम्हाला टाइप करायला सांगितलेलं होतं ह्या क्वेश्चन मध्ये. हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.